إن الله لا يغفر أن يشرك به ويغفر ما دون ذلك لمن يشاء ومن يشرك بالله فقد ضل ضلالا بعيدا إن يدعون من دونه إلا إناثا وإن يدعون إلا شيطانا مريدا لعنه الله وقال لأتخذن من عبادك نصيبا مفروضا ولأضلنهم ولأمنينهم ولآمرنهم فليبتكن آذان الأنعام ولآمرنهم فليغيرن خلق الله ومن يتخذ الشيطان وليا من دون الله فقد خسر خسرانا مبينا يعدهم ويمنيهم وما يعدهم الشيطان إلا غرورا أولئك مأواهم جهنم ولا يجدون عنها محيصا والذين آمنوا وعملوا الصالحات سندخلهم جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها أبدا وعد الله حقا ومن أصدق من الله قيلا ليس بأمانيكم ولا أماني أهل الكتاب من يعمل سوءا يجز به ولا يجد له من دون الله وليا ولا نصيرا ومن يعمل من الصالحات من ذكر أو أنثى وهو مؤمن فأولئك يدخلون الجنة ولا يظلمون نقيرا ومن أحسن دينا ممن أسلم وجهه لله وهو محسن واتبع ملة إبراهيم حنيفا واتخذ الله إبراهيم خليلا ولله ما في السماوات وما في الأرض وكان الله بكل شيء محيطا. अल्लाह त्याला कधीही माफ करणार नाही जो एखाद्याला त्याचा भागीदार बनवेल आणि याच्याशिवाय ज्याला इच्छिल माफ करेल. आणि ज्यानं अल्लाहसोबत कुणालाही सहभागी ठरवलं तो मोठ्या दूरच्या मार्गभ्रष्टतेत जाऊन पडला. अल्लाहला सोडून स्त्रीरूपी देवतांना पुकारतात आणि ज्याचा धिक्कार केला गेला त्या सैतानाच्या बोलवण्यावर चालू लागतात. सैतानाचा अल्लाहनं धिक्कार केला. त्यानं सांगितलं होतं की मी आपला काल्पनिक हिस्सा नकलीपणे तुझ्या दासांकडून वसूल करेन आणि त्यानं भकवीन आणि फार लांबचं सुचवत राहीन की माझाही आदेश मानू लागावं. मग ते जनावरांचे कान फाडतील आणि मी त्यांना चकमा देईन की ते अल्लाहच्या रचनेत फेरबदल करू लागतील. आणि जो कोणी अल्लाहला सोडून सैतानाला आपला दोस्त बनवेल तर तो उघडपणे नुकसानीत बुडेल. सैतान यांच्याशी खोटा वायदा करतो आणि खोट्या कल्पना विश्वात यांना रमवतो. अर्थात सैतानाचे सर्व वायदे धोका आणि फसवणुकीशिवाय आणखी काहीही नाहीत. अशा लोकांचं ठिकाण जहन्नम आहे आणि तिथून पळून जाण्याचा कोणताही मार्ग त्यांना लाभू शकणार नाही. आणि जे लोक ईमानावर कायम राहिले आणि नेक कर्म करीत राहिले त्यांना आम्ही अशा जन्नतीमध्ये दाखल करू ज्यांच्या खाली प्रवाह वाहत असतील. त्या ठिकाणी ते सदा सर्वकाळ राहतील. हा अल्लाहचा वायदा आहे अगदी सच्चा. आणि अल्लाहपेक्षा अधिक सत्य गोष्ट आणखी कोणाची असेल. तुमच्या कल्पना इच्छेनं काही होणार नाही आणि ग्रंथधारकांच्या कल्पना विलासाचंही काही महत्व नाही. तेव्हा जो कोणी वाईट कर्म करेल त्याला त्याची सजा मिळेल आणि अल्लाहच्या शिवाय यांना कोणीही आपला मित्र आणि मदतगार लाभणार नाही. आणि जो कोणी सत्कर्म करून येईल मग तो पुरुष असो किंवा स्त्री मात्र इमानधारक असावा तर असेच लोक जन्नतमध्ये दाखल होतील आणि कुणावरही तिळमात्रही जुलूम होणार नाही. आणि धर्मात त्या माणसाहून उत्तम कोण असेल ज्यानं अल्लाहच्या हुकमापुढे आपलं डोकं झुकवलं आणि नेक कामास लागला.
आणि इब्राहिमच्या जनसमूहाच्या मार्गावर चालला, जो सगळ्यांपासून वेगळा होऊन एकाच अल्लाहच्या बाजूने झाला होता. आणि अल्लाहनं देखील इब्राहिमला आपला दोस्त बनवलं. आणि आकाशांमध्ये आणि जमिनीवर जे काही आहे ते सर्व अल्लाहचंच आहे. आणि सर्व चीज वस्तूंना अल्लाहनं आपल्या घेऱ्यात घेतलं आहे.